नमस्कार, मी राहुल फाटे तुमचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत करतो. रूपदा या कार्यक्रमात आपण सौंदर्याच्या गुजगोष्टी करता करता पोचलोय ट्रायकॉलॉजी या विषयावर. आणि ट्रायकॉलॉजी या विषयामध्ये आपण बघतोय की केस का गळतात, केस गळण्याचं प्रमाण कशामुळे वाढतं, आणि आपण मागल्या कार्यक्रमामध्ये बघितलं तसं आपण बघतोय की स्त्रियांमध्ये केस जास्त गळण्याचं कारण काय आहे. लक्षात असू द्या की स्त्रीमध्ये होणारे हॉर्मोनल बदल हे तिच्या शरीरामध्ये नित्य घडत असतात, आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेला ती प्रेग्नंट राहते त्यावेळेला तर तिच्या शरीरामध्ये आणखीनच जास्त बदल घडतात. प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन तिच्या शरीरात वाढत जातं, आणि म्हणून प्रेग्नन्सीमध्ये तिचं केस गळण्याचं प्रमाण निश्चित कमी झालेलं असतं. प्रेग्नन्सीची ही अवस्थाच अशी आहे जेव्हा प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण शरीरात वाढल्यामुळे केसांच्या मुळाशी होणारा रक्तपुरवठा निश्चित वाढतो, आणि मग तिचं केस गळण्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं असतं. आणि मग सुखनैव नांदत हे 9 महिने पार पडतात, आणि डिलिव्हरी झाली की मात्र तिच्या शरीरामध्ये खूप सारे हॉर्मोनल बदल घडत जातात. मुख्य प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी व्हायला लागतं, आणि त्याचबरोबर केस गळायलाही लागतात. प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण बदलल्यामुळे केस गळणं ही जरी एक प्रक्रिया समजली जात असली तरी याला आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे ब्रेस्ट फीडिंग. बाळाला फीड करत असताना एक महत्वाचा हॉर्मोन शरीरामध्ये वाढतो ज्याला प्रोलॅक्टिन असं म्हटलं जातं, आणि हे प्रोलॅक्टिन ज्याच्यामुळे शरीरामध्ये दुधाचं प्रमाण वाढत असतं, त्याच प्रोलॅक्टिनमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं, आणि म्हणून ब्रेस्ट फीडिंग मदर्समध्ये केस गळण्याचं प्रमाण निश्चित जास्त असतं. हे जरी जास्त असलं तरी पण या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष न करणं हे जास्त संयुक्तिक होतं. केस गळत आहेत, पण डिलिव्हरी नंतर केस गळणारच आहेत म्हणून जर त्याकडे आपण दुर्लक्ष करायला सुरुवात केली तर डिलिव्हरी नंतरच्या 6 ते 8 महिन्यांमध्ये केस प्रचंड प्रमाणात बारीक पातळ झालेले असतात, आणि मग ते पुन्हा भरून काढणं ही अतिशय कठीण करामत असते. म्हणून डिलिव्हरी झाल्यानंतरच केसांची इमिडिएट काळजी घ्यायला जर सुरुवात केली तर केस गळण्याचं प्रमाण आपल्याला निश्चित कमी करता येऊ शकतं. स्वाभाविकपणे डिलिव्हरी नंतर केस गळणार आहेत, थोडेसे जास्त गळणार आहेत, पण ते खूप जास्त गळणार नाही आहेत, कारण आपण योग्य पद्धतीने काळजी घेणार आहोत केस न गळण्यासाठी. याच बरोबर स्त्रियांमध्ये आणखीन काही महत्वाचे फॅक्टर्स असतील तर ते म्हणजे पेरिमिनोपॉझल एज आणि पोस्ट मिनोपॉझल एज. मिनोपॉज म्हणजे पाळी थांबण्याची प्रक्रिया. ज्या वेळेला एखाद्या स्त्रीची पाळी थांबण्याची प्रक्रिया सुरू होते, म्हणजे पहिल्यांदा पाळीमध्ये अनियमितता येते आणि मग ती थांबते, त्या अनियमिततेच्या काळाला पेरिमिनोपॉझल एज असं म्हटलं जातं. आणि लक्षात असू द्या, स्त्रीचं संपूर्ण शरीर हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 फेमिनाईन हॉर्मोन्समुळे कंट्रोल होत असतं. आणि नेमकं पेरिमिनोपॉझल एजमध्ये या हॉर्मोन्समध्ये एक अनियमितता येते, कमतरता येते, आणि पोस्ट मिनोपॉझल एजमध्ये तर हे हॉर्मोन्स बनणंच थांबतं. म्हणजे एका स्त्रीचं शरीर, तिची टाळू, तिचे केस ज्या स्त्रीच्या हॉर्मोन्सला सरावलेले असतात ते हॉर्मोन्स अचानकपणे डिस्टर्ब होतात, अचानकपणे थांबून जातात. आणि मग हे थांबले की शरीरातले एंड्रोजन्स हा एकमात्र तिथे पर्याय उरलेला असतो, आणि परिणाम म्हणजे प्रचंड प्रमाणात गळणारे केस. पेरिमिनोपॉझल एज मध्ये तर हॉर्मोनल चेंजेस घडत असताना शरीरामध्ये खूप सारे बदल घडतात, मेंदूमध्ये खूप सारे बदल घडतात, आणि ही स्त्री एका विशिष्ट स्ट्रेसफुल सिच्युएशन मधनं जात असते. स्ट्रेस वाढलेला असतो, तिची चिडचिड वाढलेली असते, टाळू आता तेलकट व्हायला लागलेली असते, आणि केस विंचरताना कंगव्यामध्ये प्रचंड केस यायला लागलेले असतात. ही अशी नाट्यमय परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते, मिनोपॉजमुळे चिडचिड होते,
केस गळायला लागले की या स्त्रीची चिडचिड आणखीन वाढत जाते. अशा या विचित्र सर्कमस्टॅन्सेस मधनं जात असताना केस गळणं मात्र तेवढंच असतं. आणि मग एकदा मेनोपॉज आला की तर केस गळण्याचं प्रमाण आणखीन वाढतं, टाळू तेलकट व्हायला लागते. आणि अशा स्त्रियांमध्ये तुम्ही लक्ष असू द्या, समोरून पाहिलं की समोरून विरळ केस दिसतात आणि केसांच्या आतून त्यांचं चकाकणारं टक्कल स्पष्टपणे दिसत असतं. अशा स्त्रियांमध्ये ज्या वेळेला हे केस खूप झपाट्याने गळायला लागतात तेव्हा पूर्ण केस गळण्याची वाट बघण्यापेक्षा पेरिमिनोपॉझल एज मध्येच जर तुम्ही केसांची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाचं ठरवून टाकलं की आता मी डोक्याला तेल लावणार नाही, तर तुमचं केस गळण्याचं प्रमाण निश्चित कमी होऊ शकतं. पुरुषांमध्ये कशामुळे केस गळतात हे पण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये असलेला मूलभूत बदल, मूलभूत फरक म्हणजे हॉर्मोनल चेंजेस. स्त्रियांमध्ये असतात ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आणि पुरुषांमध्ये असतो तो मेल सेक्स हॉर्मोन म्हणजे टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन मेल सेक्स हॉर्मोन हा स्त्रियांमध्येही काही अंशी असतो, पण पुरुषांमध्ये तो प्रामुख्याने असतो. आणि शरीरावरील केस, त्यांची ग्रोथ यांचं नियंत्रण करण्याचं संपूर्ण कार्य हे एकाच हॉर्मोनला दिलं असतं, ज्याला म्हणतात टेस्टोस्टेरॉन किंवा मेल सेक्स हॉर्मोन. हा हॉर्मोन केसांचं वेगवेगळ्या पद्धतीनं नियंत्रण करत असतो. म्हणजे टेस्टोस्टेरॉनचे रिसेप्टर्स केसांच्या मुळाशी असतात आणि हे रिसेप्टर्स कसे आहेत त्यानुसार तुमचं शरीर, त्यावर वाढणारे केस हे निर्भर असतं. आणि म्हणून लक्षात असू द्या की टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असल्यामुळे त्यांच्या अंगावर जास्त केस असतात आणि स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे त्यांच्या शरीरावरती कमी केस असतात. लक्षात असू द्या, एखादा बाळ जेव्हा मोठं व्हायला लागतं आणि ॲडोलेसंट एजमध्ये पोचतं त्यावेळेला मुलगी असू देत किंवा मुलगा, त्यांच्या शरीरात घडणाऱ्या मूलभूत बदलांमध्ये जर महत्वाचा कुठला बदल असेल तर टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनची निर्मिती. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण शरीरात वाढायला लागलं की अंगावरचे केस वाढतात आणि डोक्यावरचे केस कमी व्हायला लागतात. म्हणजे केस शरीरावर वाढणं आणि डोक्यावरचे कमी होणं यासाठी जबाबदार असणारा सगळ्यात घातक हॉर्मोन म्हणजे अँड्रोजन्स, टेस्टोस्टेरॉन. हा मेल सेक्स हॉर्मोन शरीरात वाढला की मसल्स वाढतात, बळकटी येते, अंगावरचे केस वाढतात, डोक्यावरचे केस जातात. काय होतं, कसं होतं, टेस्टोस्टेरॉन कसं काम करतो, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर बघत राहा रूपदा. आपण सौंदर्याच्या गुजगोष्टी करतो आहोत आणि बघणार आहोत टेस्टोस्टेरॉनमुळे केस